पे, अरे मैनेजमेंट पे, ये मैनेजमेंट पे, अरे हुकुमशाही पे, अरे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, अरे आवाज दो, अरे हमारी यूनियन, अरे हमारी ताकत, हमारी ताकत, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। संयुक्त कृती समितीच्या 7 संघटना, या 7 संघटनेचे सर्व मराठवाडा पदाधिकारी व सर्व सभासद या ठिकाणी या द्वार सभेला उपस्थित आहे। आम्ही या परिमंडळ कार्यालयाच्या द्वार सभेवर दरवाजावरती ही द्वार सभा घेतो आहे। या द्वार सभा घेण्याचं मूळ कारण सध्याला घाईघाईमध्ये प्रशासन जे आमच्यावरती लादत असलेली रिस्ट्रक्चरिंग आहे त्याला आमचा पूर्णपणे हा विरोध आहे। आजची ही द्वार सभा आणि या द्वार सभेनंतर 9, 10 व 11 या 3 दिवसचा लाक्षणिक हा संप असणार आहे आमचा। आणि त्या संपामध्ये ग्राहकांची हेळसांड होईल किंवा प्रशासनाची अडचणी होतील तर त्याला हे सर्व प्रशासन जबाबदार राहणार आहे। आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही आहे। याचं कारण आहे की ज्या पद्धतीने जबरदस्तीने आमच्यावरती रिस्ट्रक्चरिंग लादल्या जाते ती आम्हाला मान्य नाही। आम्ही कुठल्याही ग्राहकांना अडचणी होईल असं कुठं वागत नाही आहे, परंतु जो 3 दिवसाचा संप आहे तो संप घेण्यामध्ये जर ग्राहकांना आमच्याकडनं कुठल्या अडचणी होत असतील तर त्याला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ती जी परिस्थिती ओढवल्या जाते आहे ग्राहकांवरती ती ही फक्त या प्रशासनामुळे ओढवल्या जाते आहे। याची आम्ही तुम्हाला इथे आवश्यक माहिती सांगू इच्छितो। धन्यवाद। तुझं नाव सांगा। अविनाश चव्हाण। जनतेची मालमत्ता विकणाऱ्या शासनाचा, कामगार विरोधी धोरणाचा, कामगारावर अन्याय करणाऱ्या शासनाचा, कामगारावर अन्याय करणाऱ्या प्रशासनाचा अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी हुकुमशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी हुकुमशाही, नहीं चलेगी। विरोध करण्यासाठी इथं एकत्र जमा झालेलो आहोत। या ठिकाणी सर्व संघटनेची आपल्या कृती समितीच्या अंतर्गत ज्या संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सभासद या ठिकाणी आहेत। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं कौतुक करतो की आपण या मोठ्या संख्येने इथं जमा झालो आहोत। मित्र, आपण जमा होण्याच्या मागचं कारण हे आपण जाणून घेतलं पाहिजे। आपले पदाधिकारी सांगताय म्हणून आपण त्यांच्या मागे येतोय असं कोणाला असं कामा नये। रिस्ट्रक्चरिंग जे दुसरं तिसरं काही नसून हे स्टाफ कर्टलमेंटचं गोंडस नाव आहे। सर्वांनी ऑर्डर बघितल्या असतील। रिस्ट्रक्चरिंग आतापर्यंत मॅनेजमेंट एकच सांगत होतं की कुठलाही कर्मचारी कपात होणार नाही, परंतु आज जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कपात ही होणार हे नक्की आहे। हे त्या रिस्ट्रक्चरिंगच्या ज्या ढाच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे। आणि जे काही आश्वासनं दिली होती की कुठलाही स्टाफ कर्टलमेंट होणार नाही, ते प्रामुख्यानं स्टाफ कर्टलमेंटचं दुसरं तिसरं नाव हे जे आहे तर रिस्ट्रक्चरिंग आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रो की वीज उद्योग ही राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या घटनेच्या अनुसूची 7 मध्ये सामायिक सूचीमध्ये समाविष्ट असलेला वीज उद्योग आहे। आणि महावितरण ही कंपनी जी आहे ही महावितरण कंपनी ही घटनेचं कलम 12 नुसार हे शासकीय राज्य या व्याख्येत येणारं शासकीय कंपनी आहे। याचं रिस्ट्रक्चरिंग करणं किंवा याचं खाजगीकरण करणं हे बेकायदेशीर आहे, म्हणून हे रिस्ट्रक्चरिंग आपल्याला नको आहे, याचा विरोध आपल्याला करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रो की सर्व संघटनांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेनं रिस्ट्रक्चरिंगला अपोज करताना मांडलं होतं की जो 30-32 हजार जे कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे तो आधी भरला गेला पाहिजे आणि तो नुसता अनुशेष भरायचा नाही तर तो आरक्षणासहित भरायचा आहे। मित्रांनो, आपण आज रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीत, पेन्शनच्या बाबतीत, पुन्हा अजून ज्या आपल्या मागण्या आहेत, आपल्या जे कृती समिती आहे त्या कृती समितीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आपण आज गेट मीटिंग, काही ठिकाणी धरणे आंदोलन, दिवसभर ही प्रक्रिया राबवत आहोत। कारण काय, रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीत आज 29 तारखेला मीटिंग बोलवली होती हेड ऑफिसला, पण हेड ऑफिसला बोलवल्याच्या नंतर तिथे कृती समितीचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नाहीये। आपलं एकच म्हणणं होतं, रिस्ट्रक्चरिंगला आम्ही तयार आहोत, पण जे स्टाफ जो आहे तो कर्टेलमेंट करू नका,
जो आहे तो ॲज इट इज ठेवा. त्या पद्धतीनं आम्हाला रिस्ट्रक्चरिंग मान्य आहे, पण प्रशासन याला जुमायला तयार नाहीये. त्यामुळे आपण आज पूर्ण महाराष्ट्रभर द्वारसभेच्या याच्यातून किंवा आपलं धरणे आंदोलन, पूर्ण दिवसभर धरणे आंदोलन काही काही ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण आज इथे सगळे एकत्र आलो आहोत. आणि दुसरं सांगायचं तात्पर्य म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर त्या पुनर्रचनेच्या बाबतीमध्ये ऑर्डर काढलेले आहे. ऑर्डर ज्यामुळे काढल्या की काही म्हणजे मेंटेनन्सची वेगळी, रिकव्हरीची वेगळी, बिलिंगची वेगळी अशा पद्धतीने ऑर्डर काढलेल्या आहे. त्या ऑर्डर आपल्याला मान्य नाही. काल याच्यावरती आम्ही कृती समितीने एक विषय घेऊन सगळ्यांना संबोधित केले की तुम्ही कुठल्याही प्रकारची ऑर्डर घेता कामा नये, घेण्यास इन्कार द्या. जोपर्यंत आपलं 9 तारखेपर्यंत जोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, तोपर्यंत प्रशासन झुमणार नाही, तोपर्यंत आपण कंटिन्युएशनमध्ये आपल्याला आंदोलन करायचं आहे. ज्या वेळेस कृती समिती हात देईल त्या वेळेस आंदोलनात सगळ्यांनी हजर राहायचं आहे. आणि आपण म्हणणार की आज जाऊ द्या, उद्या जाऊ द्या, परवा जाऊ द्या, असं चालणार नाही. जे आपल्याला जे कृती समितीने ठरवून दिलेले प्रोग्राम 9 तारखेला, त्या 9 तारखेपर्यंत आपण सगळे एकत्र यायचे आणि प्रशासनाला आपली ताकद दाखवून द्यायची आहे. आपण कोणत्या पद्धतीने काम करणार त्यावेळेस